आपल्या घरातल्या रोजच्या वापरातल्या वस्तू त्या खरंच किती हुशारीने बनवलेल्या असतात याचा कधी विचार केलाय का? आज आपण अशाच दोन गोष्टींमधली म्हणजे पंप आणि इस्त्रीमधली छुपी इंजिनिअरिंग समजून घेणार आहोत. हे विश्लेषण आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने. तर या दोन गोष्टी, पाण्याचा पंप आणि इस्त्री, आपण हे रोजच वापरतो नाही का? पण या साध्या दिसणाऱ्या वस्तूंमागे एक कमाल इंजिनिअरिंग आहे. त्या खरं तर काम कशा करतात, चला बघूया. चला तर मग आता ह्यांच्या आत नक्की काय चालतं ते बघूया. आपण या गोष्टी इतक्या सहजपणे वापरतो, पण त्यामागे किती डोकं लढवलेलं आहे हे कळल्यावर खरंच आश्चर्य वाटेल. पहिल्यांदा बोलूया पाण्याच्या पंपाबद्दल. याचं काम साधंसुद्धा नाहीये, हे तर थेट गुरुत्वाकर्षणालाच आव्हान देतं. पाण्याला खालून वर खेचण्याचं महत्त्वाचं काम करतं. एक विचार करा, जमिनीच्या खालून पाणी थेट आपल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावरच्या बाथरूमपर्यंत कसं काय येतं? याच प्रश्नाचं उत्तर त्या पंपाच्या आत लपलेलं आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर पंप म्हणजे खूप पॉवरफुल स्ट्रॉ सारखा आहे. तो विजेच्या मदतीने पाणी ओढतो आणि आपल्याला हवं तिथे पोहोचवतो. म्हणजे काय, तर इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर होतं पाण्याच्या ताकदीत, म्हणजे हायड्रॉलिक एनर्जीमध्ये. पंपाचा एक प्रकार आहे रेसिप्रोकेटिंग पंप. याचं काम अगदी आपल्या सायकलच्या पंपासारखं आहे. त्यात जसा पिस्टन मागे पुढे होतो आणि हवा भरली जाते, अगदी तसंच हा पिस्टन मागे पुढे होऊन पाणी आत खेचतो आणि मग बाहेर ढकलतो. एकदम साधं पण तितकंच प्रभावी तंत्रज्ञान. आता हा बघा दुसरा प्रकार, सेंट्रिफ्युगल पंप. हा खूप ठिकाणी वापरला जातो, अगदी आपल्या घरांमध्ये सुद्धा. यातनं इम्पेलर नावाचा एक भाग असतो, जो एखाद्या पंख्यासारखा गरगर फिरतो. तो पाण्याला बाहेरच्या बाजूला फेकतो, ज्यामुळे एक दाब तयार होतो आणि पाणी पुढे ढकललं जातं. बरं, हे सगळं जाणून घेण्याचा उपयोग काय? तर समजा आपल्या घरातला पंप अचानक बंद पडला, मग काय करायचं? चला, पंपाच्या काही कॉमन प्रॉब्लेम्सवर आणि त्यांच्या कारणांवर एक नजर टाकूया. या टेबलमध्ये काही कॉमन प्रॉब्लेम्स दिले आहेत. उदाहरणार्थ, जर पंपातून पाणी गळायला लागलं तर याचं एक मोठं कारण असू शकतं की त्याचा शाफ्ट सील किंवा बेरिंग झिजला आहे. ठीक आहे, तर हे झालं पंपाबद्दल. आता वळूया आपल्या दुसऱ्या रोजच्या वापरातल्या वस्तूंकडे, ऑटोमॅटिक इस्त्री. आता इस्त्री फक्त गरमच होत नाही, तिच्यात अजून बरंच काही आहे. ती आपलं तापमान अगदी अचूक कसं कंट्रोल करते हे समजून घेऊया. इस्त्रीमधली खरी गंमत ती गरम होण्यात नाहीये, तर तिला हे कसं कळतं की आता पुरेसं गरम झालंय आणि बंद व्हायचंय. हा जो ऑटोमॅटिक कट ऑफ आहे ना, हीच तिच्या मागची खरी टेक्नॉलॉजी आहे. आणि यामागचं गुपित दडलं आहे एका छोट्याशा पट्टीमध्ये, जिला म्हणतात बायमेटॅलिक स्ट्रिप. नावाप्रमाणेच ही दोन वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंना एकत्र जोडून बनवलेली असते. गंमत अशी की गरम झाल्यावर हे दोन्ही धातू वेगवेगळ्या प्रमाणात प्रसरण पावतात आणि त्यामुळे ही पट्टी वाकते. हे बघा, इथे किती छान दाखवलंय. जेव्हा इस्त्री थंड असते तेव्हा ही पट्टी सरळ असते, त्यामुळे सर्किट पूर्ण होतं आणि इस्त्री गरम व्हायला लागते. पण तापमान एका विशिष्ट पातळीवर पोहोचलं की ही पट्टी वाकते आणि सर्किट ब्रेक होतं, वीज पुरवठा थांबतो आणि इस्त्री आपोआप बंद होते. आहे की नाही कमाल? आता प्रश्न पडतो की मग ते इस्त्रीवरचं गोल फिरवायचं बटन काय करतं? तर ते बटन फक्त हे ठरवतं की त्या बायमेटॅलिक पट्टीला सर्किट तोडण्याइतकं वाकण्यासाठी किती तापमान लागेल. म्हणजे आपण जेव्हा नॉब जास्त तापमानावर सेट करतो तेव्हा आपण तिला सांगतो की अजून जास्त गरम झाल्यावर वाक. चला, आता पंपाप्रमाणेच इस्त्रीच्या बाबतीतही हे ज्ञान आपल्याला कसं उपयोगी पडेल ते बघूया. म्हणजे इस्त्री गरमच होत नाहीये किंवा खूपच जास्त गरम होतीये, अशा काही कॉमन समस्या आणि त्यांची कारणं पाहूया. आणि इथे एक खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे सुरक्षितेबद्दल. जर इस्त्रीला हात लावल्यावर शॉक लागत असेल तर ते अजिबात हलक्यात घेऊ नका. याचं कारण तुटलेलं हीटिंग एलिमेंट किंवा खराब अर्थिंग असू शकतं. असं काही जाणवल्यास इस्त्री वापरणं लगेच थांबवा आणि ती तपासून घ्या, कारण सेफ्टी फर्स्ट. तर ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? एक गोष्ट तर नक्की, की या साध्या दिसणाऱ्या मशीनच्या मागे खूप सोपे पण तितकेच हुशारीने वापरलेले सायन्सचे नियम काम करतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर दोन मुख्य गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. एक म्हणजे पाण्याचा पंप मेकॅनिकल ॲक्शनने, म्हणजे पिस्टन किंवा इम्पेलर वापरून प्रेशर तयार करतो आणि पाणी हलवतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑटोमॅटिक इस्त्री एका साध्या उष्णतेने वाकणाऱ्या पट्टीचा वापर करून आपलं तापमान कंट्रोल करते. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी, एखादी वस्तू कशी चालते हे जर आपल्याला कळलं तर ती दुरुस्त करण्याच्या दिशेने ते आपलं पहिलं पाऊल असतं. या ज्ञानामुळे आपण अधिक सक्षम बनतो. चला,
आता जाता जाता एक प्रश्न. आजच्या या विश्लेषणानंतर आपल्या घरातल्या अजून अशा कोणत्या वस्तू आहेत ज्यांच्या आत काय चालतं हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झालीय? जरा विचार करा.